जय जय रघुवीर समर्थ. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनेत्राय, नमः पङ्कजनाभाय, नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय, नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्पदं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तृतीय स्कंदाचे अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्याय. तृतीय अन्नलीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधीद्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण. वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टाविंशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविंशी हिरण्याक्ष वध. विशी विधिसृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. पंचविशी भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्तिमर्म. 30 अधोगती स्वार्थांदाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम्र अर्चिर भक्तियोगाची.
तेहतीसशे मोक्ष देव होतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज अचानक घरी पाहुणे आले. दोघे आत्ता आले ना, अजून 5-6 जण येणार आहे. त्यामुळे थोडी गडबड उडाली आज सगळ्या नियोजनामध्ये. 1-2 मिनटं. तृतीय स्कंदामधील 19व्या अध्याय आपण पाहणार आहोत. आपण पाहिलं आत्तापर्यंत या हिरण्याक्षाच्या वधाच्या निमित्ताने श्रीमद भागवतातील या तृतीय स्कंदामध्ये जवळपास 7 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये अगदी थोडक्यामध्ये निरूपण आले की हिरण्याक्षाचा वध कसा झाला, भगवंतानी कसा केला, तो भाग आपण पाहिला. आणि मग नंतर जशी जशी विदुराची मनामधली उत्कंठा वाढत गेली तसे तसे त्याने प्रश्न विचारले आणि मग तोच प्रसंग पुन्हा विस्ताराने सांगण्यात आलेला आहे. आणि यामुळे हे 7 अध्याय या श्रीमद भागवतामध्ये आलेले आहेत. तसं पाहिलं तर एकाच अध्यायामध्ये पूर्णपणे सांगितलं होतं, पण जसं माणसाचं समाधान केव्हा होतं की जेव्हा मनाप्रमाणे वक्ता सांगेल आणि आपल्या मनातील सर्व विचार जे आहेत ते केंद्रित होतील आणि त्या प्रसंगाशी आपण रममाण होऊ, तेव्हा त्या श्रवणाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. त्यामुळेच भगवान व्यासांनी या ठिकाणी 7 अध्याय या हिरण्याक्षाच्या वधाच्या निमित्ताने लिहिलेले आहेत. त्यातला हा शेवटचा अध्याय जो आहे 19वा अध्याय तो आपण आज पाहणार आहोत, ज्यामध्ये हिरण्याक्षाचा वध झालेला प्रसंग यामध्ये वर्णन केलेलं आहे. मैत्रेय ऋषी विदुरांना सांगत होते त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी कपटरहित आणि अमृतमय वचन ऐकून भगवंतानी, कारण आता पण मागच्या अध्यायात आपण पाहिलं की या ब्रह्मदेवानी भगवंतांना सावध केलेलं आहे की आता अभिजित मुहूर्त आलेला आहे आणि त्यामुळे आता जास्त याच्याशी खेळत न बसता तुम्ही याचा वध करा, याला मारून टाका आणि आम्हाला जी शांतता प्राप्त करायची होती ती तुमच्याद्वारे आम्हाला मिळू द्या, अशी प्रार्थना केली. आणि अभिजित मुहूर्ताचा काळ जो आहे त्याचीसुद्धा वराह भगवंतांना आठवण करून दिली. त्याप्रमाणे वराह भगवंतांनी त्यांच्या सगळं आतापर्यंत श्रवण केलं आणि भगवंताने एक प्रेमकटाक्ष त्या सगळ्या ऋषीमुनींच्याकडे आणि या ब्रह्मदेवांच्याकडे केला आणि त्याने त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. वराह भगवंताने हिरण्याक्षाच्या हनुवटीवर गदेचा प्रहार केला. गदायुद्ध सुरू होतं, मागच्या अध्यायातसुद्धा आपण पाहिलं. पण या हिरण्याक्षाच्या गदेला लागल्याने भगवंताच्या हातातून त्याची गदा मात्र खाली पडली. म्हणजे यांनी गदेचा प्रहार केला, पण हिरण्याक्षाने आपल्या गदेने त्याला थांबवलं, त्या गदेला. पण हे झाल्यामुळे या झटापटीमध्ये भगवंताच्या हातातील गदा खाली पडली. आता आपण जेव्हा पाहतो की जेव्हा शस्त्रयुद्ध असतं तेव्हा कोणाच्या हातातून जर गदा किंवा एखादं शस्त्र तलवार खाली पडली तर प्रतिस्पर्धी जो आहे त्याच्याकडे 2 पर्याय असतात. एक तर जसा आहे तसा त्याला मारणं, त्याला आघात करणं, त्याला मृत्युमुखी पाडणं, हा एक तो पराक्रमाचा भाग झाला. आणि दुसरा भाग असा की त्याला सांगायचं की आता तू निशस्त्र असल्यामुळे मी तुला मारू शकत नाही आणि त्यामुळे तू शस्त्र उचल, ही घे तलवार म्हणून आपलीच तलवार दुसरी त्याला देणं आणि त्याच्याशी तलवारीने युद्ध करणं, असे 2 पर्याय आहेत. यामधला पर्याय जो पहिला आहे तो मात्र अधर्माचा पर्याय आहे आणि दुसरा की त्याला एखादं शस्त्र देणं आणि त्या शस्त्रानुसार आपण त्याच्याशी लढाई करणं, हा धर्माने संमत असणारा हा दुसरा पर्याय आहे. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे, सददा लब्धतीर्थोपी न बबाधे निरायुधम मानयन समृद्धे धर्मम विश्वक्सेनम प्रकोपयन. म्हणजे आता हिरण्याक्षाला या शत्रूवर म्हणजे या भगवंतावर चाल करण्याची चांगली संधी मिळाली. आता भगवंताच्या हातामध्ये त्यांची गदा जी होती तीसुद्धा खाली पडलेली आहे. त्यामुळे आता ते निशस्त्र आहेत, त्यामुळे त्यांना मारायला काहीच हरकत नव्हती. पण त्याने प्रहार केला नाही. हा हिरण्याक्षाच्या ठिकाणी असणारा सद्गुण या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेला आहे. कारण मुळामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे त्या सनकादी ऋषींच्या शापामुळे या दैत्य योनीमध्ये आलेले होते. वास्तविक पाहता ते भगवंताचे पार्षद होते. मागे 2 अध्यायापूर्वी आपण पाहिलं, हे पार्षदसुद्धा भगवंताचे स्वरूप घेणारे होते.
स्वरूपता, सायोज्यता या सगळ्या मुक्ती आपण पाहिल्या. स्वरूपता मुक्ती म्हणजे भगवंताचं स्वरूपच त्यांना प्राप्त झाले होतं. चतुर्भुज रूप प्राप्त होतं. गळ्यामध्ये वैजंती माळ होती. कुठल्याही बाबतीत ते भगवंतापेक्षा कमी नव्हते, असं रूप त्यांना प्राप्त झालं होतं. त्यामुळे त्या सत्वगुणाच्या योगाने या ठिकाणी दैत्य योनीमध्ये सुद्धा त्याला आठवण झाली की अरे आता हा निशस्त्र आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रहार करू नये. म्हणजे धर्मयुद्धाचा जो नियम आहे तो जाणला त्यांनी आणि म्हणून त्यांनी त्यांना मारलं नाही. आता इकडे या झटापटीमध्ये भगवंताने विचार केला की आता सुदर्शन चक्र जे आहे, कारण हातामध्ये आता आयुध कोणतंच नाही, त्यामुळे सुदर्शन चक्राचं भगवंताने स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर त्यांच्या त्या हातामधल्या बोटामध्ये ते सुदर्शन चक्र त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. आता ते नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ते फिरू लागलेलं आहे. आता आपला पार्षद म्हणजे आपलाच द्वारपाल असणारा हा हिरण्याक्ष रूपामधला दैत्य जो आहे त्याच्याबरोबर आता भगवंत खेळू लागले. तेव्हा ज्या देवता त्या ठिकाणी ही या दोघांचं युद्ध पाहण्यासाठी आलेले होते ते मात्र आता आरडाओरडा करू लागले, कारण त्यांना असं दिसलं की आता भगवंताच्या हातात गदा नाही, शस्त्र नाही. कारण ते चक्र जे आहे ते चक्र सगळ्यांनाच दिसतं असं नाही, पण ते म्हणतात की देवा आता काही करा पण याला मारून टाका आणि आम्हाला याच्या त्रासापासून मुक्त करा. तेवढ्यामध्ये त्या दैत्याने आपले दात ओठ चावून रागात भगवंताकडे पाहिलं आणि तो दैत्य म्हणतो, हे वराहा, हे अधमा, म्हणजे आता काय काय विशेषण आहे पहा. भगवंताला अधम म्हणतो, हे वराहा म्हणतं आणि आता मात्र तू वाचणार नाहीस. एखाद्या सिनेमामध्ये जसं एक डायलॉग असतो पहा, कमीने कुत्ते मैं तेरी बोटी बोटी कर दूंगा, अशाप्रमाणे या हिरण्याक्षाने भगवंताकडे पाहून आपलं हे बोलणं चालूच ठेवलं की तुला मी आता मारूनच टाकतो. आणि त्याबरोबर त्याने गदेचा प्रहार भगवंतावर केला. आता हातामध्ये शस्त्र नाही, काही नाही, तेव्हा भगवंताने आपल्या पायानेच ती गदा अडवली आणि ती जमिनीवर पाडली. मग आता हिरण्याक्ष पुन्हा म्हणतो की ती गदा उचल आणि माझ्याशी गदायुद्ध कर, कारण मला या गदायुद्धाची भिक्षा तुझ्याकडून पाहिजे. हा माझा आधीचाच पण होता आणि त्या वरुणराजाने सांगितल्याप्रमाणे मी तुझ्याकडे आलेलो आहे. आता या गदायुद्धाचीच भिक्षा मला तुझ्याकडून पाहिजे आहे. मग पुन्हा एकदा त्याने वार केला. त्याने ती गदा उचलली आणि त्याने त्या वराह भगवानाने तो प्रहार पण चुकवला. म्हणजे देवाने मग काय केलं की आता देव आता पुढचा पवित्रा काय घ्यायचा याचा विचार करत होते. तोपर्यंत त्या दैत्याने एक त्रिशूळ, भलं मोठं त्रिशूळ, खूप वजनदार आणि टोकदार असं त्रिशूळ आपल्या हातामध्ये घेतलं. कारण ते मायावीच होते, राक्षसच होते. त्यांना ज्या त्या गोष्टीचं स्मरण केलं ते त्यांच्या हातामध्ये प्रगट होत होतं. पण भगवंताने आपल्या त्या सुदर्शन चक्राने ते त्रिशूळसुद्धा छिन्नभिन्न करून टाकलं. त्यामुळे त्या हिरण्याक्षाला खूप राग आला आणि त्याने तो भगवंताच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन त्याने भगवंताच्या छातीवर ठोसा मारला. आता भगवंताची छाती म्हणजे काय की त्या ठिकाणी भृगूने जी लाथ मारली होती ते हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती, अशा प्रकारे ज्या भगवंताच्या छातीचं वर्णन आहे त्या छातीवर यांनी प्रहार केला. आणि मोठ्यानं गर्जना करत तो दैत्य अंतर्धान पावला. सगळ्या विद्या त्यांना येत होत्या आणि सगळं विद्या येत असताना त्याचा उपयोग दुष्कर्मासाठी करणं हे दैत्याचं लक्षण आहे. आणि सगळ्या विद्या येत असताना स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी त्याचा उपयोग करणं हे सज्जनांचं लक्षण आहे. आता तो दैत्य जो आहे तो अंतर्धान पावला, तो दिसेनासा झाला. आता असं झाल्याबरोबर लगेच पुढच्या ह्याच्यामध्ये यांचं युद्धच सुरू आहे. त्यामध्ये एक श्लोक पुन्हा या ठिकाणी येतो, तो येतो, तेने थम आहत क्षत्तर भगवान आदि सुकरहा नाकंपत मना पापी स्रजा हत इव द्वीपहा. याचा अर्थ काय की विदुरांना मैत्रेय ऋषी सांगत आहेत, ज्याप्रमाणे एखादा हत्ती जंगलामध्ये आपण आहोत. परवाच एक व्हिडिओ पाहिला, एक बस पूर्ण चालली होती आणि समोरनं हत्तीचा कळप आला आणि त्या हत्तीच्या कळपातला जो मुख्य हत्ती असेल, बलाढ्य असा जो होतो, शक्तिवान होतो,
तो त्या बसच्या दिशेने यायला लागला आणि बस ही हत्तीच्या दिशेने रस्त्याने जात होती. हे सगळे लोक पिकनिकसाठी ह्या सगळ्या जंगली हिंस्र पशु जे आहेत त्यांच्या दर्शनासाठी, त्यांना पाहण्यासाठी त्या अभयारण्यामध्ये गेलेले होते. त्या हत्तीने काय केलं असेल, तो हत्ती आपल्या चालीने हळूहळू यांच्या बसकडे येत गेला. आता जेव्हा बसकडे तो हत्ती येत आहे असं पाहिल्यावर बसमधल्या प्रत्येक जणाला आता मरण समोर दिसायला लागलं आणि त्यामुळे प्रत्येकजण मरणाच्या त्या क्षणी भगवंताचा धावा करू लागले. आता तो धावा कोणता होता, तर त्या सगळ्यांनी गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. त्या व्हिडिओमध्ये छानपैकी दाखवलेलं आहे. प्रत्येकजण हात जोडलेले आहेत आणि मोठ्याने गणपती अथर्वशीर्ष म्हणत आहेत. आता याचा परिणाम काय झाला, भगवंत कसं रक्षण करतो याचा परिणाम असा झाला, त्या हत्तीने सुद्धा पाहिलं की अरे ही माणसं जी आहेत ते गणपतीचं अथर्वशीर्ष म्हणत आहेत आणि ते गणपती अथर्वशीर्ष त्या गणेशाला माझंच तो मुख आहे, माझ्यासारखाच तो दिसतो असा विचार करून त्या हत्तीने यांच्या या बसवर प्रहार करणं किंवा सोंडेने त्या बसला शक्तीने मागे ढकलणं, खाली पाडणं हे सगळं उद्योग न करता तो हत्ती त्या ठिकाणाहून नमस्कार करून निघून जायला लागला. आता तो जेव्हा जात आहे तेव्हा आतमधल्या भक्तांना सुचलं की अरे हे गणेशाचं रूप आपल्यासमोर आज आपल्याला दिसलं, आपलं केवढं मोठं भाग्य आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याजवळ असणाऱ्या केळीचं घड जे काय असेल तो खिडकीमधून बाहेर काढला आणि त्या भगवंतानी म्हणजे त्या हत्तीने अगदी आपल्या सोंडेने आनंदाने तो घड उचलला आणि आपल्या तोंडामध्ये टाकला आणि तो हत्ती निघून गेला. अशा प्रकारे विघ्नांचं हरण करण्यासाठी भगवंताच्या शक्तीचा, भगवंताचं स्मरण भक्त हा सदैव करत असतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी श्रीमद भागवतामध्ये आणि आपल्या अनेक ग्रंथामध्ये आहेत. हा परवाचा तो व्हिडिओ पाहिला म्हणून ती ही गोष्ट मला आठवली या ठिकाणी. आता ते म्हणतात आता पुढे या हिरण्याक्षाला आता खूप राग यायला लागला की आपण काही जरी केलं तर हा काही थांबत नाही आणि हा पुन्हा आपल्यावर चाल करून येण्यासाठी आसुसलेला आहे. तेव्हा त्या हिरण्याक्षाने आसुरी मायेचा प्रयोग केला. त्यांच्या ठिकाणी आसुरी शक्ती असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट कधीही करू शकतात. म्हणजे क्षणार्धामध्ये आत्तापर्यंत असलेला चांगला उजेड होता तेव्हा सूर्य आणि चंद्र हे सगळे झाकलेले गेले, अंधार पडला सगळीकडे. आकाशातून अनेक प्रकारचे अपशकुन होऊ लागले. आता ते अपशकुन म्हणजे की एक जे आपल्या फोडांमध्ये असणारे घाण जे आहे तसा वर्षाव आकाशातून होऊ लागला, रक्ताचा वर्षाव होऊ लागला, विष्ठांचा वर्षाव होऊ लागला, असं सगळं अपशकुन त्या ठिकाणी दिसू लागले. तेव्हा ही आसुरी माया जी आहे त्याबद्दल या ठिकाणी एक श्लोक दिलेला आहे. त्या श्लोकामध्ये ते म्हणतात प्रादुष्कृतानां मायानां आसुरीणां विनाशयत सुदर्शनास्त्रं भगवान प्रायुक्तं दयितं त्रिपाद. याचा अर्थ काय की अशा प्रकारे प्रगट झालेले या आसुरी मायाजाळ, त्या आसुरी शक्ती कशा होत्या त्याचंसुद्धा वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की त्यांच्या मायेने, आसुरी शक्तीने, त्या हिरण्याक्षाने हरतरेच्या शस्त्रांचा वर्षाव त्या ठिकाणी सुरू केला. एखाद्या गोफणीमधून दगड जसा मारतात त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर अनेक सिनेमे आपण पाहतो आणि त्यांचं चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं कितीतरी वेळेस महाराजांनी गनिमी काव्याने शत्रूला बेजार करून सोडलेलं आहे. त्या सैन्यामध्ये काही मावळे असे होते की ते हातामध्ये लगोर घेऊन, दगडं घेऊन त्या दगडं जे आहेत त्या लगोरीच्या साह्याने शत्रू सैन्यावर मारत होते. ते सुद्धा लपून मारत होते. त्यामुळे शत्रू सैन्याला समजत पण नव्हतं की हे दगड कुठून येत आहेत. हे जसं शिवाजी महाराजांनी नीती अवलंबली होती त्याप्रमाणे या ठिकाणी त्या हिरण्याक्षाने सुद्धा त्या मायावी शक्तीने अशा प्रकारचा दगडांचा प्रहार हा या वराह भगवंतावर सुरू केला. त्याचप्रमाणे केस मोकळे सोडलेल्या, हातात त्रिशूळ घेतलेल्या नग्न अशा राक्षसिणी हजारोच्या संख्येने समोर प्रगट झाल्या आणि त्यासुद्धा भगवंतावर चाल करून येत होत्या. आता हे सगळं पाहिल्यावर या ठिकाणी तो सांगतो मारा मारा, या भगवंताला मारा असं तो सांगतो. पण अशा प्रकारे प्रगट झालेल्या त्या मायावी शक्तीचा पण भगवंताने नाश केला.
तो नाश कसा केला तर आपल्या सुदर्शन चक्राचा त्याने वापर केला. सुदर्शन याचा अर्थ भगवंताचं सुंदर दर्शन. आता असं भगवंताचं सुंदर दर्शन ज्याला झालं, तो देव असो, दैत्य असो, तो सद्भक्त असो, अभक्त असो, त्याच्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत, माया, लोभ, हे जे क्रोध, हे जे आहे ते आपोआप जसे शांत होऊ लागतात त्याप्रमाणे ते शांत झाले. आता हे जेव्हा त्या ठिकाणी सगळे ऋषीमुनी होते, ब्रह्मदेव होते आणि ही जेव्हा कथा सांगत होते त्यावेळेस दिती जी आहे या हिरण्याक्षाची आई, तिला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा तिला आपल्या पतीचा म्हणजे आपल्या पतीचं सांगितलेलं जो भविष्य होतं ते तिच्या लक्षात आलं. काय भविष्य होतं की तुला 2 दैत्य स्वरूपाची मुलं होतील आणि त्यांचा वध, त्यांचं मरण हे मात्र भगवंताच्या हातून आहे. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा आता आपला हा मुलगा हिरण्याक्ष हा सुद्धा आता धारातीर्थी पडणार. हातात तिला थरकाप होऊ लागला, अंग सगळं कापू लागलं आणि तिच्या स्तनातून रक्त बाहेर पडू लागलं, असं या ठिकाणी एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता तो भगवंतावर कठोर अशा बुक्क्याने प्रहार करू लागला. आता एकदम भगवंताच्या जवळ आलेला आहे, बुक्क्याने तो मारू लागला. पुढे आपल्याला वृत्रासुराची आणि इंद्राची युद्धाची त्यांच्यामधलं जे लढाई झाली आहे त्याचा प्रसंगसुद्धा या श्रीमद भागवतामध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे भगवंताने त्या ठिकाणी आता दुसरं तिसरं काही पाहिलं नाही, शस्त्र घेतलं नाही, पण आपल्या हाताने एक जोरदार ठोसा त्याच्या कानपटीमध्ये मारला, असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. करेण कर्णमौलेहन यथा त्राष्टम मरुत्पतीही. आणि मग विश्वविजय अशा भगवंताने जरी सहज ठोसा मारला होता तरी त्याचा प्रहार इतका विलक्षण होता की हिरण्याक्षाचा देह जो आहे तो गरगर फिरू लागला. त्याचे डोळे आता बाहेर येतात की काय असं झालं. हात, पाय आणि त्याच्या अंगावरचे केस जे आहे, डोक्यावरचे केस जे आहेत, हे सुद्धा छिन्नभिन्न झाले. एखाद्या वावटळीमध्ये जोराच्या वादळामुळे एखादा वृक्ष जसा पडून जातो तसा हा जमिनीवर पडला. आता आपल्याला असं वाटतं की आता याचा अंत आला, पण ती राक्षसीच प्रवृत्ती होती. भगवंताशी वैर जे आहे ते 100% वैर केल्यामुळे त्याला पुन्हा भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंताच्या हातून मरण आलं. आणि म्हणून त्या हिरण्याक्षाच्या ठिकाणी असणारं तेज एवढं मोठं युद्ध करूनही कुठल्याही दृष्टीने कमी झालेलं नव्हतं. आणि युद्ध पाहण्यासाठी आलेले ब्रह्मदेव वगैरे हे म्हणतात की अरे हा किती भाग्यवान आहे हिरण्याक्ष की ज्याला प्रत्यक्ष भगवंताकडूनच मरण येत आहे. त्यामुळे ते त्याचं कौतुक करत होते, पण याला मात्र त्याचं काही नव्हतं. आणि उलट तो यांना अधम म्हणून या भगवंतावरच शस्त्र सोडण्यासाठी तो प्रवृत्त झालेला होता. त्याप्रमाणे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे खरं म्हणजे आपले पार्षदच आहेत. त्यामुळे त्यांना शापामुळे ही अशी अधोगती प्राप्त झाली. त्यामुळे आता देव असं म्हणू लागले, नमो नमस्ते खिल यज्ञ तंतवे स्थितौ गृहीतामलस सत्वमूर्तये दिष्ट्याहतो यम जगता मरुतुंदज स्वत्पादभक्त्या वयमीश निर्वृताः. असं देव त्या ठिकाणी म्हणू लागले. ते याचा अर्थ काय आहे की यज्ञाचा विस्तार करणारे यज्ञ भगवान हे वराह भगवान आहेत. जगाचं सगळं अस्तित्व यांच्यामुळे आहे आणि हे गेले तर जगामध्ये काहीच नाही. जसा आपण बोलतो, चालतो, ऐकतो, स्पर्श करतो, आपले चलन जे काही आहे ते कोणामुळे आहे? त्या आतमध्ये असणाऱ्या भगवंताचं प्रतिबिंब जे आहे त्या आत्मरूपाने जे आहे त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि ते गेल्याबरोबर, जसं लाईट गेल्याबरोबर दूरदर्शनवरची मालिका कितीही चांगली असली तरी ती एकदम बंद होती, आपण पुढचं काहीच पाहू शकत नाही. हे जसं आहे तसं या शरीरातला आत्मा जो आहे तो एकदा निघून गेला की सगळे अवयव असून देखील माणूस कुठलीही गोष्ट करू शकत नाही. इतकं त्या भगवंताचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सगळे देव त्यांची स्तुती करू लागले की आता तुम्ही याला मात्र मारा आणि आपल्या चरणांच्या प्रभावाने आमची जी भक्ती आपल्या चरणावर आहे त्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होईल, असं ते सांगत आहेत. म्हणून मैत्रेय ऋषी सांगतात की अशा प्रकारे पराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून, कारण तो आता
त्यांनी देहत्याग केलेला आहे. हिरण्याक्षाचा वध करून तुम्ही आमच्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. भगवंतांनी अवतार घेऊन भीषण अशा संग्रामामध्ये एखादं लहान मुलं, जसं एखादं लहान मुलांचं खेळणं आहे, चुकून आपला पाय पडला तरी ते तुटून जातं, तसा एवढा मोठा पराक्रम करून त्यांनी या हिरण्याक्षाचा वध केलेला आहे. आता सूतजी सांगत आहेत. आता मध्ये सूतजी कुठून आले ते पुन्हा पुन्हा स्मरण करून सांगतो. कारण श्रीमद भागवतामध्ये मुळामध्ये या गोष्टी ज्या आहेत, तो संवाद जो आहे तो परीक्षित राजा आणि शुकदेव यांच्यातला संवाद आहे. पुढे ते या संवादामध्ये ते सांगतात, पण पुढे जेव्हा ऐकलं तेव्हा त्या ऐकण्यामध्ये या मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद आहे. आणि त्यामध्ये काही वर्षानंतर पुन्हा सूतजी आणि शौनकादी ऋषी यांचा संवाद आहे. तर सूत शौनक संवाद जो आहे तो नैमिषारण्यामध्ये झालेला आहे. तर ते सूतजी म्हणतात की मैत्रेयांच्या मुखातून भगवंताची ही कथा ऐकण्याचं भाग्य मला प्राप्त झालं होतं आणि म्हणून ती कथा जशी आहे तशी मी तुम्हाला सांगत आहे. आता या ठिकाणी ते आठवण करून देतात, जसं एखाद्या मगरीने हत्तीचा पाय पकडला असताना तो हत्ती कितीही बलाढ्य असला तरी त्या हत्तीने जर भगवंताचं स्मरण केलं तर भगवंत त्या ठिकाणी येतात आणि त्या हत्तीला त्या मगराच्या मिठीतून त्याला सोडवतात. आता हीच कथा पुढे येणार आहे. आपल्याला 7व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाचं आख्यान येणार आहे. त्याचं स्मरण या ठिकाणी आपल्याला या ऋषीने आपल्याला या श्लोकाद्वारे करून दिलेला आहे. यो गजेंद्र दशग्रस्तम ध्यायंतम चरणांबुज क्रोशंती नाम करेणो नाम कृच्छ्रतो मोचयद द्रुतम. त्यामुळे हा भगवंत जो आहे अशा आपल्या भक्तांना वाचवतो, अनेक संकटातून वाचवतो, पण जे दुष्ट आहेत त्यांना मात्र आपल्यापासून तो दूरच ठेवतो. म्हणून त्या प्रभूंचे उपकार जाणणारा कोण पुरुष त्या भगवंताची भक्ती करणार नाही. जे चांगले आहेत, सत्प्रवृत्त आहेत, ते मात्र अखंडपणे भगवंताची भक्ती करीतच राहणार. अशा प्रकारचे या ठिकाणी श्लोक दिलेले आहेत. आता शेवटी ते म्हणतात, यो वै हिरण्याक्षवधम महाद्भुतं विक्रीडितं कारणसुकरात्मनः शृणोति गायती अनुमोदतेंजसा विमुच्यते ब्रह्मवदादपि द्विजाः. म्हणजे शौनकादी ऋषी हो, सूतजी सांगतात, शौनकादी ऋषी हो, कार्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या त्या श्रीहरींनी हिरण्याक्षाची त्याचा वध केला आणि अशी अद्भुत अशी लीला त्यांनी दाखवली. आता या लीलेचं श्रवण जो करतो, म्हणजे श्रवण म्हणजे आता तुम्ही सगळे श्रवण करता, आता मी पण श्रवण करत आहे, मीच बोलत आहे, पण माझ्या कानाने मी ते श्रवण करत आहे. जो पुरुष या लीला गातो आणि किंवा तिला अनुमोदन देतो, अनुमोदन देणं म्हणजे कशा प्रकारचं, अरे भागवतामध्ये तो प्रसंग किती छान सांगितला आहे असं ज्याला आनंद झाला तो प्रत्येकाला सांगत असतो. हे तिघे जण जे ऐकतात, शृणोती, गायती, अनुमोदती, त्या सगळ्यांना ब्रह्महत्येसारख्या पापातून, घोर पापातून सुद्धा त्यांची सहजपणे सुटका होती. त्यामुळे या चरित्राबद्दल असं म्हटलेलं आहे शेवटच्या श्लोकात की हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद आहे, परमपवित्र आहे आणि धन आणि यशाची प्राप्ती करून देणारा आहे. धन्यम यशस्यम पद्मायुराशिषाम प्राणेंद्रियाणां युधी शौर्यवर्धनम. म्हणजे आपल्या कामनांची पूर्ती करणारं आहे, आपलं आयुष्याचं वर्धन करणारं आहे आणि युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती जी आहे ती सुद्धा वाढवणारं असं हे चरित्र आहे. जे लोक हे चरित्र ऐकतात त्यांना अंती श्रीमद भगवंताचा आश्रयच प्राप्त होतो. त्यांना अंती तीच गती मिळते, वैकुंठामध्ये त्यांना स्थान मिळतं. अशा प्रकारे या ठिकाणी हिरण्याक्षवधाचा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंदे हिरण्याक्षवधो नाम एकविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आज खरं म्हणजे दिवस आहे चैत्रवद्य द्वितीया, शके 1945. आजच्याच दिवशी परमपूज्य परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज
यांची पुण्यतिथीसुद्धा आहे. आज त्यांची 50वी पुण्यतिथी साजरी होत आहे. सकाळी 9:10 त्याने देह ठेवला. त्यांना प्रत्यक्ष समर्थांनी भगवान नामे संबोधनं, भगवान हे नाम त्यांना प्रत्यक्ष रामदास स्वामींनी दिलेलं आहे, ते सुद्धा सज्जनगडावर. त्या सज्जनगडावरच्या समर्थांच्या समाधी, जी स्वयंभू समाधी जी आहे, त्यामधून त्यांनी आत्तापर्यंत 2-3 जणांना दर्शन दिलेलं आहे. त्यामध्ये हे प्रत्यक्ष श्रीधर स्वामी होते. त्यांचं अद्भुत असं चरित्र आहे. मागच्या 49व्या पुण्यतिथीपासून आजच्या 50व्या पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत दर महिन्यातील वद्य द्वितीयेला माझी प्रवचनं त्यांच्या चरित्रावर होत आहेत. ते फेसबुकच्या माध्यमातून होत आहेत. 12 प्रवचनं झाली. आता आज 13वं प्रवचन त्यांच्या चरणी आज अर्पण करणार आहे. ते रात्री 9 वाजता आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे प्रवचन जरूर ऐकावं. त्यांचं चरित्र जे आहे, अद्भुत असं चरित्र आहे. जे भगवंताचे भक्त होते, त्याने भगवंताला कसं आपलंसं करून घेतलेलं आहे ते सुद्धा, आणि त्याने केलेली सगळी सेवा, त्याने केलेल्या अनेक ग्रंथांच्या रचना याबद्दलची माहिती आपल्याला या सगळ्यामधून मिळणार आहे. यूट्यूब चॅनेलवर सुद्धा आत्तापर्यंत 12 प्रवचनं सगळे आहेत. त्यामध्ये ती आपण आपल्या सोयीने केव्हाही ऐकू शकता. फेसबुकवर आज रात्री जरी वेळ मिळत नसेल तरी यूट्यूबवर हे केव्हाही उपलब्ध असतात. त्या सगळ्यांचा लाभ घ्यावा. जो आनंद मला मिळाला, जो आनंद इतरांना मिळाला, तो आनंद त्यांना दुसऱ्याला द्यावासा वाटतो. ही सुद्धा आपल्यावर असणारी सद्गुरूंची कृपाच आहे. आणि जेव्हा दुसरे आपल्याला असं सांगतात, त्यामध्ये आपण ते ऐकणं. आत्ताच आपण पाहिलं, शृणोती गायती अनुमोदती, या तिन्ही गोष्टी जो ऐकतो, जो गातो आणि जो त्याला अनुमोदन देतो, तो ब्रह्महत्येसारख्या घोर पापापासून सुद्धा सहजपणे सुटून जातो आणि भगवंताचा आश्रय त्याला प्राप्त होतो. या न्यायाने हे आपला आज 19वा जो अध्याय आहे श्रीमद भागवताचा, तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आरती म्हणूया आणि थांबूया. जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. येथे गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिपुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहरता
आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी. ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर छान झालं सर. हो, खरंच छान झालं. धन्यवाद. नमस्कार.